तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजे जानेवारीच्या हप्ता वितरणासंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल, त्याचसोबत ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचा हप्ता मिळेल काय, त्यासोबतच केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे काय, एकंदरीतच तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे, तुम्ही जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहात का, तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 1 मिनिटात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडका त्यांनो, 19व्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला वेग आला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या हप्त्याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे, म्हणजे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। पण त्यासाठी कोण महिला पात्र असतील, तर ज्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले असतील तर त्या महिला आता जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। ज्या महिलांनी केवायसी सुरळीतपणे न चुकता केली असेल त्या सर्व महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याचसोबत लाडका त्यांना तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे, कारण डिसेंबरचा हप्ता हा तेवढाच महत्त्वाचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना, जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल त्या महिला आता 100% जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल हे आपण समोर पाहणारच आहोत, पण त्या अगोदर पाहूया की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नव्हता त्यांना जानेवारीचा हप्ता मिळण्याचे काही चान्स आहेत का, तर पाहून घ्या लाडका त्यांनो। तर केवायसीच्या कारणाने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या 30 ते 40 लाख आहे आणि या महिलांची नाराजी आता तीव्र होत चाललेली आहे। काही महिलांनी भंडारा जिल्ह्यात कोलकाता मुंबई हायवे सुद्धा अडवून धरल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपण का अपात्र झालो याची कारणे महिला व बाल विकास विभागात जाऊन विचारणा करत आहेत। तर लाडक्या त्यांनो, या महिलांची दखल घेत राज्य सरकार लवकरच केवायसी संदर्भात एक अपडेट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनलवर मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारीला मंत्रिमंडळाची एक बैठक असणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठरवण्यात येणार आहे की पात्र लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेत कसं सामावून घ्यायचं, कारण लाडक्या बहिणींना एकही गरजू लाडकी बहीण अपात्र राहणार नाही अशा आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली होती। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे, कारण समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आणि त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तर पाहून घ्या, 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि त्या अगोदरच लाडक्या बहिणींना खुश केला जाणार आहे आणि त्यांचा जो हप्ता आहे तो 5 तारखेच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे। या अगोदर सुद्धा महापालिका निवडणुकीच्या अगोदरच 13 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशाचं वितरण झालं होतं। त्याचप्रमाणे 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि त्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 19वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तर लाडक्या त्यांनो, जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल, त्यासोबत केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट येईल। सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातली माहिती पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।